चला तर मित्र हो, प्रथम वर्ष सर्व अभियांत्रिकी व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी मित्रांनो, कार्यशाळा गणित व शास्त्र वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील क्षेत्रफळ एरिया मेन्सुरेशन या पाठावरील निमीची जी मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ जी आहेत की जी भारत स्किल पोर्टलवर त्याची PDF उपलब्ध आहे, त्यावरील निमी मॉड्यूलची जी प्रश्नोत्तरे आहेत त्याची स्पष्टीकरणासह उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी ससाने JS आपलं सहर्ष स्वागत करतो. आपणास आव्हान करतो की आपण माझ्या ITI डिजिटल स्किल हब या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नोटिफिकेशनला हिट करा. तर चला विद्यार्थी मित्र हो, प्रश्न आहे, जर एका चौरसाची बाजू 18 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी आपण याचं उत्तर शोधणार आहोत. एक चौरस दिलेला आहे की ज्याची बाजू दिलेली आहे 18. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. 18चा वर्ग 18 गुणिले 18 केल्यानंतर आपल्याला 324. तर डी पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, जर एका चौरसाकृती प्लेटची बाजू 28 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचा कर्ण काढा. एक आपल्याला चौरस दिलेला आहे ज्याची बाजू 28 सेंटीमीटर. आपल्याला जे चौरसाचं सूत्र आहे त्यामध्ये चौरसाचा जर कर्ण काढायचा असेल तर वर्गमुळा 2 गुणिले दिलेली बाजू वर्गमुळा 2 गुणिले 28 √2. तर आपल्याला 39.59 ही त्या कर्णाची बाजू मिळते. म्हणजे डी पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, 625 mm वर्ग क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू काढा. आपण जर बघितलं चौरसाचं क्षेत्रफळ चं सूत्र आहे बाजूचा वर्ग, दोघांचा वर्ग केला असता 625 गुणिले मल्टिप्लाय बाय x, तर 625 बरोबर x. 625 हे 25चं वर्गमूळ आहे, म्हणून चौरसाची बाजू जी आहे ही 25 mm आपल्याला मिळते. या प्रश्नाचं सी हे उत्तर बरोबर आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. पुढील प्रश्न आहे, आयताची व लांबी रुंदी अनुक्रमे 20 सेंटीमीटर 18 सेंटीमीटर असेल तर आयताची परिमिती काढा. या ठिकाणी आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 20 अधिक 18 2 38 2 कंसात 38 गुणिले 2 केल्यास आपल्याला 76 हे उत्तर मिळतं. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे 76 सेंटीमीटर. सी पर्याय हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 10 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ काढा. लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर, रुंदी आहे 8 सेंटीमीटर. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 10 गुणिले 8 80 सेंटीमीटर वर्ग, म्हणजे बी पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 10 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ काढा. त्रिकोण जो दिलेला आहे, त्रिकोणाचा जो पाया दिलेला आहे तो 5 सेंटीमीटर उंची दिलेली आहे आणि 10 सेंटीमीटर त्याचा पाया दिलेला आहे. तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे एरिया 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 सूत्रात किमती टाकला असता आपल्याला किंमत मिळते 25. तर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील
प्रश्न आहे, एका विषमभुज त्रिकोणाच्या बाजू 40 mm, 20 mm आणि 28 mm असल्यास त्रिकोणाची परिमिती काढा. त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच ए अधिक बी अधिक सी, ज्या बाजू दिलेल्या आहे 40, 20 अधिक 28 तर 88 mm हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं सी हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, 450 mm बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग रूट बाय 3/4 गुणिले साइड स्क्वेअर. या ठिकाणी आपण 450 mm जी किंमत आहे त्याची कन्व्हर्जन आपण सेंटीमीटर मध्ये केल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला मिळते 445 सेंटीमीटर. तर एरिया रूट 3/4 ची जी व्हॅल्यू दिलेली आहे 1.732 डिवायडेड बाय 4 इंटू 45 इंटू 45 तो 876.82 स्क्वेअर सेंटीमीटर हे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. सी हा योग्य उत्तर या पर्यायाचं आहे. पुढील प्रश्न आहे, 50 सेंटीमीटर व्यासाच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळाचा व्यास जो दिलेला आहे आपल्याला 50 सेंटीमीटर म्हणून त्याची त्रिज्या मिळेल आपल्याला 25 सेंटीमीटर. वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग. पायची किंमत आणि 25 चा वर्ग केल्यानंतर आपल्याला गुणाकार केल्यानंतर 1963.49 पूर्णांकात इथं आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे डी पर्याय 1963.5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, अर्धवर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ काढा. आपल्याला दोन डायमीटर दिलेला आहे, त्याचं डायमीटर दिलेला आहे 20 सेंटीमीटर. तर आपल्याला डायमीटर साठी 20/2 तर त्याची त्रिज्या मिळालेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. सेमी सर्कलचं जे क्षेत्रफळ आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ छेद 2 पाय आर वर्ग बाय 2 आपल्याला एरिया बरोबर 22 छेद गुणिले जी त्रिज्या दिलेली आहे 10 सेंटीमीटर 22 गुणिले 100 व्यस्तांक केल्यानंतर 7/2 तर जो एरिया मिळालेला आहे 157.14 सेंटीमीटर वर्ग म्हणजेच बी हे या प्रश्नाचं योग्य पर्याय हे उत्तर आहे. पुढील प्रश्न, तर आपल्याला या उदाहरणामध्ये रेडियस ऑफ बिग सर्कल 38/2 19 mm, रेडियस ऑफ स्मॉल सर्कल 32/2 16 mm म्हणजेच कॅपिटल आर आणि स्मॉल आर च्या किमती आपल्याला मिळाल्या आहेत 19 आणि 16 mm. एरिया ऑफ बिग सर्कल पाय आर वर्ग प्रथम बाहेरच्या क्षेत्रफळ आपण काढून घेतलेलं आहे ते मिळालेलं आहे आपल्याला 1134.115 mm. जे छोटं सर्कल आहे त्याचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे आपल्याला 804.248 mm वर्ग. मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा केलं असता आपल्याला 329.687 म्हणजे 330 स्क्वेअर सेंटीमीटर हे पूर्णांक मध्ये उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. बी हा या प्रश्नाचा योग्य पर्याय हे उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, 5 सेंटीमीटर त्रिज्या व 96 अंश केंद्रीय कोन असलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. रेडियस या ठिकाणी आपल्याला जो दिलेला आहे 5 अँगल त्याचा दिलेला आहे 96 डिग्री. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल जे सूत्र दिलेलं आहे पाय आर स्क्वेअर थीटा बाय 360 पाय 5 चा वर्ग जी त्रिज्या आपल्याला दिलेली आहे जो अँगल दिलेला आहे 96 डिग्री डिवाइड बाय 361 सर्कल इन स्क्वेअर. आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर एरिया जो आहे 20.9524 जवळपास 20.93 हा या जे सेक्टर आहे वर्तुळ खंड पाकळी दिलेली आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. पुढील प्रश्न आहे, एका सुसम षटकोनाच्या क्षेत्रफळ व परिमितीचे सूत्र काय आहे. या ठिकाणी आपण हेक्सागॉनचं जे सूत्र दिलेलं आहे एरिया बरोबर 6 इंटू
√3/4 a युनिट स्क्वेअर एरिया ऑफ 6 इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच डी हे या पर्याय 6 गुणिले वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग हे एका सुसम षटकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळते. पुढील प्रश्न आहे, एक दीर्घवर्तुळ इलिप्स मोठा अक्ष आणि लहान अक्ष अनुक्रमे 5 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर असल्यास इलिप्सचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. जो मोठा अक्ष दिलेला आहे आपल्याला तो दिलेला आहे 5 सेंटीमीटर, तर लहान अक्ष आपल्याला दिलेला आहे 3 सेंटीमीटर. इलिप्सचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय गुणिले a इंटू बी, दोन्ही अक्षाचा गुणाकार. पाय गुणिले 5 इंटू 3 गुणाकार केला असता 47.1238 आपण पूर्णांकात घेतल्यास या ठिकाणी आपल्याला सी हे उत्तर 47 सेंटीमीटर वर्ग हे या ठिकाणी मिळालेलं आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये आपण एरिया क्षेत्रफळ या पाठावरील नेहमीची जी MCQ आहेत त्याची उत्तरं स्पष्टीकरणासह बघितलेली आहेत. धन्यवाद.